भडगाव रेती माफियांवर तहसीलदार शीतल सोलट व पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्या संयुक्त कारवाईमुळे रेती माफियांमध्ये पहिल्यांदा काही वर्षात दहशत निर्माण झाली आहे। कारण असं की भडगाव शहराच्या कुटली परिसर, वाघ परिसर, नदी काठावर व स्टेशनच्या जवळ लाखो रुपयांची रेती रात्री येते व रात्रीच विकली जाते। म्हणून रेती माफिया मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत। यामध्ये स्थानिक महसूल अधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा होता, परंतु लेडी सिंगम सोलट आणि मध्यरात्री कारवाई केली। यामध्ये जीसीपी सह करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। परंतु अजून काही असे ठिय्या आहेत ज्या ठिकाणी तहसीलदारांनी कारवाई केली नाहीये, कारण या परिसरामध्ये देखील मॅडम यांना आपल्या वेशभूषेमध्ये जावं लागेल। कारण असं की या ठिकाणी आज देखील मोठ्या प्रमाणात रेतीचे टीएल लपवून ठेवलेले आहेत। नदीकाठावर मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली आहे। ही रात्री रेती मोठ्या प्रमाणात बाहेरगावी विकली जाते, म्हणून या सर्व ठिकाणी तहसीलदार व पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सहजावे 5 काही दिवसांवरती रात्री नेहमी वाडू बाप्या जत्रा भरलेली असते। स्थानिक वाडू माफियांच्या सहकार्यानं सर्वच नाशिक जिल्ह्यापर्यंत अवैधपणे वाढवून डंपर भरून जातात। यावर तहसीलदार यांनी गिरणा नदीपात्रात पोहोचल्या, मात्र तेव्हा तिथं अक्षरशः वाळू माफियांची जत्रा भरलेली दिसली। या धाडसी मोहिमेत गुप्तपणे कारवाई करत आपल्या तहसीलदार शीतल मॅडम यांनी रेती चोरांना मोठा धक्का दिलाय। तसेच त्या विभागाचे महसूल अधिकाऱ्यांशी देखील कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी सामान्य शेतकरी वर्गातून केली जाते। यामध्ये टेलर विनोद भुरा, राहुल असे अनेक ठिय्यांचे मालक असल्यामुळं मग तो छोटा असो वा मोठा असो त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक व शेतकरी करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.